नमस्कार मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बघा साधे आणि सोपी मेथीची भाजी कशी बनवत आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे आणि त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते दाखवते। ही बघा, सर्वात प्रथम आपण मेथीची भाजी अशी निवडून घेतलेली आहे, स्वच्छ अशी चांगली निवडून घेतलेली। त्याच्यानंतर या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, त्याच्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहे आणि हा लसूण घेतलेला आहे आणि हा कांदा आणि टमाटे घेतलेले आणि थोडेसे जिरे घेतलेले, मीठ घेणारच आहोत आपण। तर आता बघा, हे साहित्य आपण घेतलेलं आहे। पातळ अशी ही आपण शेंगदाणे लावून पातळ भाजी बनवणार आहे। पौष्टिक भाजी ही ह्या भाजीने रक्त शुद्ध होतं, रक्तवाढीसाठी चांगली, बाळंतण्यासाठी चांगली, बाळंतण्याच्या कमरासाठी चांगली असते आणि ही भाजी बाळंतीण बाईला दिल्यामुळे दूध देते। त्यामुळे आज मी मेथीची भाजी तुम्हाला दाखवते। पाट्यावर हे वाटून कशी करता आणि कशी बनवता ते तुम्हाला दाखवते। त्या पद्धतीने तुम्ही बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा। तर आज आपण मेथीची भाजीची रेसिपी पातळ भाजी बनवत आहोत पाट्यावर वाटून। तर ती कशी वाटता आणि कशी बनवतात ते मी तुम्हाला दाखवते। तर आता आपण सर्वात प्रथम भाजी धुवून घेणार आहोत। त्याच्यानंतर हे वाटण हे ना, हे बघा, असं सर्व वाटण आता आपण पाट्यावर वाटणार आहोत। मिरच्या, लसूण, जिरे आणि हे शेंगदाणे, हे वाटण आपण वाटणार आहोत। हे वाटण हे आपण फोडणीला ठेवणार आहोत। भाजी धुवून घेणार आहोत, हे फोडणीला आणि भाजी धुवून घेणार आहोत आणि हे आता आपण पाट्यावर वाटणार आहे। तर हे बघा कसं वाटतं आणि कसं बनवतं मी तुम्हाला दाखवते। हे बघा, आपला पाटा आहे। आता पाट्यावर आपण हे वाटण वाटून घेणार आहोत आणि हे त्याच्यासाठी हे घेतलेलं आहे मीठ आणि शेंगदाणे, लसूण आणि हिरव्या मिरच्या। तर हे आपण पाट्यावर वाटून घेणार आहोत। कसं वाटणार हे मी तुम्हाला दाखवते, त्या पद्धतीने तुम्ही ते वाटण करून घ्या। वाटण करून दाखवते आणि भाजी करून दाखवते कशी बनवल्या जाते ही पातळ मेथीची भाजी। त्या पद्धतीने तुम्ही बनवा। चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। घ्यायचं आहे ह्या पद्धतीने मिरच्या आणि हे बघा, असं हिरव्या मिरच्या आणि लसूण आणि शेंगदाणे हे वाटण वाटून आपण असे घेणार आहोत। चरचरीत अशी आपण भाजी बनवणार आहे, शेंगदाणे लावून मेथीची भाजी। हे बघा, असं चांगलं सणा असं पातळ आपण असं वाटून घ्यायचं। हां, खाली झाला, मी दाखव। तर हे बघा, अशा प्रकारे आपण वाटण करून घ्यायचं आहे। पाट्यावरचं हे पूर्ण वाटण असं झालं पाहिजे बारीक, तर ती भाजी खायला चांगली लागते। कोणी काय करतात, शेअरमध्ये पाटा नाही तर मिक्सरवर दळून घेतात, पण आपण पाट्यावर घेऊ दळून वाटून। तर हे बघा, आबडधोबड आपलं हे वाटण हे बघा, असं वाटण करून हे बघा, अशा प्रकारचं आपलं वाटण झालेलं आहे। तर आता आपण पाटा धुवून घेऊ, याच्यातच पाटा धुवून घ्यायचा आहे वाटणामध्ये। तर हे बघा, असा पाटा धुवून घ्यायचा।
कारण हा पाटा धुतो ना, याच्यातलं एक रस्सा असतं, याच्यामध्ये आपण बारीक वाटलेलं असतं ना ते पूर्ण येतं. तर हे वाटण आपलं झालेलं आहे बघा. या पद्धतीने तुम्ही पाट्यावरचं वाटण आपण वाटलं आहे. कारण शहरामध्ये पाटा नसतो तर मिक्सरमध्ये करून घेतात हे वाटण, तर आपण पाट्यावर वाटलं. तर आता आपण मेथीच्या भाजीसाठी हे वाटण वाटलेलं आहे. तर ही मेथीची भाजी अशी स्वच्छ आपण धुवून घेतलेली आहे. स्वच्छ अशी मेथीची भाजी आपण धुतलेली आहे. वाटण झालेलं आहे. आणि हो कांदा आहे, कांदा आणि टमाटर. तर आता हे फोडणीला देणार आहोत आपण. भाजी बी धुतली, वाटण बी झालं. तर आता आपण इकडे बघा कढई ठेवलेली आहे. आता तेल टाकतोय आपण फोडणीला. आता आपण तेल टाकलेलं आहे फोडणीला. तर त्याच्यात प्रथम आपण टाकणार आहे कांदा आणि टमाटर. तर आता हा कांदा आणि टमाट्याचा चांगला तडका बसून द्यायचा त्याला. बघा कसा तडका बसतोय. असं चांगलं तडका बसून द्यायचा. बाळतनीला जरी भाजी दिली ना खायला, पातळ भाजी अशी मेथीची घमाघमा दूध येतं. बाळ बी चांगलं असतं. बाळतीन बी आरोग्याला खूप चांगली असते. रक्त वाढतं, रक्त शुद्ध होतं मेथीच्या भाजीने. तर मेथीची भाजी अलबत्त अशी पातळ करून खा. आता आपण त्याच्यात काय टाकणार आहे, आता हे तडका तर बसतच आहे. तर त्याच्यात आपण आता टाकणार आहोत हे बघा, ही ते वाटण केलेलं, पाट्यावर जे वाटण केलं ना ते आता आपण भाजीत टाकलंय. हे याच्यात तडक्यामध्ये टाकलंय. आता याला चांगलं आपण हलवून घेऊ. आता हे बघा चांगलं हलवून घेतलेलं आहे. हे चांगलं परतलेलं आहे. आता त्याच्यात थोडंसं मीठ बी टाकायचं, भाजी आळणी नाही व्हा म्हणून. हे बघा हे मीठ टाकायचं असं, भाजी आळणी नाही हो म्हणून. आणि आपण जे पाटा धुतलेलं पाणी नव्हतं का, ते पाटा धुतलेलं पाणी ते परत याच्यात टाकायचं. परत असं चांगलं हलवून घ्यायचं. आता हे वाटण चांगलं हलवलेलं आहे आपण. आता ह्या वाटणावरती काय करायचं, आता याच्यावर आपण मेथीची भाजी सोडणार आहोत. आता याला गदा गदा चांगली उकळी आलेली आहे या वाटणाला. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला भाजी सोडायची आहे. अशी भाजी आपण आता सोडून देणार आहोत. कढईत टाकायची. आता कढईत आपण भाजी टाकली. आता ही भाजी कढईत आपण टाकलेली आहे. तर आता याच्यावर आपण काय ठेवणार आहोत, झाकण. म्हणजे खाली भाजी खाली बसून जाईल, म्हणजे शिजून खाली हो अशी तळाला बसन. मग पुन्हा हलवून घेऊ. तर आता आपण झाकण ठेवू भाजी शिजण्यासाठी. आता चला बरं आपण झाकण काढून बघू बरं भाजी खाली बसले का. अरे वा, काय मस्त अशी भाजी खाली बसलेली आहे. खाली नाही म्हणजे शिजलेली आहे बघा. आता आपण काय करणार, त्याच्यात ती भाजी घट होण्यासाठी आपण काय करणार आहे बघा. आता आपण याच्यात चण्याचं पीठ असं चांगलं पाणी टाकून घरटून घेतलेलं आहे. चण्याचं पीठ पातळ केलेलं आहे थोडंसं घेऊन. तर आता हे काय याचा रस असं आहे, कारण भाजी आहे ना
भाजीत आपण हे पीठ काढून का टाकणार आहे, कारण थोडंसं घट्ट होती, भाजी पातळ झालेली असते. तर आता बघा ह्या भाजीमध्ये हे पीठ आपण टाकणार आहे, पाणी पिठाचं, कारण का भाजी ही घट्ट होईल आणि चवीला खूप छान लागेल. बाळातण्यासाठी अशी पातळ भाजी केलेली जाते. तर ह्या प्रकारे पातळ भाजी तुम्ही करा बी, खाऊन बी पहा आणि दुसऱ्याला बी चारा. बघा कशी आपली भाजी शिजते, अशी मस्त अशी शिजते. पातळ भाजी मेथीची शेंगदाणे लावून पाट्यावर वाटून अशी भाजी आपण बनवलेली आहे. आता परत थोडीशी आपण शिजवणार आहे, कारण कसं अजून ते थोडे कच्चेच आहे ना. तर बघा अशी हलवून घ्यायची, मस्त अशी हलवायची. ते बघा कच्चेच आहे अजून, हे बघा कच्ची आहे. तर थोडे आता अजून थोडीशी शिजवून देऊ आपण. आता ते बेसन पीठ लावलं आहे ना, त्याने अशी घट्ट आणि एकदम मस्त भाजी होईल. तर आता आपण परत झाकून ठेवू भाजी शिजू. तर आता आपण बघू झाली काय भाजी आपली, मेथीची भाजी. अरे वा, काय सेंट सुटला आहे घरामध्ये. आता ही भाजी अशी घोटून घ्यायची, अशी वर खाली करायची आणि अशी घोटून घ्यायची भाजी. भाजी घातल्यामुळे खूप चांगली लागते आणि भाजीमधला अर्क पूर्ण उतारला जातो. तर अशी चमच्याने घोटून घ्यायची भाजी. घातल्यानंतर परत अशी खालीवर करायची, अशी खालीवर करायची भाजी, म्हणजे चव बाजूनी शिजते आणि खायला बी टेस्टी लागते. तर ही बघा आपली भाजी आता एकदम मस्त झालेली आहे, चमचमीत अशी भाजी झालेली आहे. पातळ मेथीची भाजी शेंगदाणे लावून पाट्यावरची वाटून. त्या पद्धतीने तुम्ही बनवा, खाऊन बघा, बनवा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ही बघा बाळातण्यासाठी अशी मेथीची भाजी बनवलेली आहे. तर ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता. हे बघा अशी खमंग अशी बाजरीची भाकर करायची, बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता, चपाती ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता. डायबिटीसला बी खूप चांगली अशी भाजी असते. तर आज आपण भाजीची बाळातण्यासाठी आरोग्यासाठी बनवलेली रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे. त्या पद्धतीने तुम्ही बनवा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आजची रेसिपी मेथीची पातळ भाजी शेंगदाणे लावून पाट्यावर वाटून.